दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स मोजमाप घेऊन ऑन द स्पॉट सदर साहित्याचे वितरण शिबिर अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। अक्कलकुवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभागृहात आमदार आमशादादा पाडवी, पंचायत समिती अक्कलकुवा, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार व ALIMCO SR ट्रस्ट मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। यावेळी समाज कल्याण सभापती शंकरदादा पाडवी, लोकसभा युवा अध्यक्ष ललित भैया जाट, शिवसेना जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, तालुका प्रमुख तुकाराम वडवी, तालुका संघटक आनंद वसावे, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संध्या पाटील, युवती सेना उपजिल्हा प्रमुख नीता माळी, माजी पंचायत समिती सदस्य कुंदा वसावे, माजी सरपंच राजेंद्र वसावे, यशवंत नाईक, कुलदीप टाक, शाकिब पठाण, प्राध्यापक दिनेश खरात, प्रकाश पाडवी, प्रकाश खिची, जगदीश पवार, पंचायत समिती अक्कलकुवाचे कनिष्ठ सहाय्यक सुखदेव वाघ, आमदार आमशादादा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक प्राध्यापक रवींद्र गुरव, सुधीर कुमार ब्राह्मणे, लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच, धिजू वसावे। या शिबिरात अलिमकोचे डॉक्टर किरण पावरा, डॉक्टर दीपक, डॉक्टर संकेत यांनी दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना जागेवर कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स आदी साहित्याचे वितरण केले। आपण कार्यक्रम आहे तिथे गणेश दादा, बिजू दादा आणि डॉक्टर साहेब आहे आणि तिथे सुद्धा सकाळी 10 वाजता तो कार्यक्रम होणार आहे। म्हणून आपला इथे नाही झाला। आता तुम्ही गेल्यानंतर हे पाय सगळे दिले, हे व्हायरल झाल्यानंतर कदाचित कोणीतरी संपर्कात आला आपला किंवा आपले पदाधिकारी, तर त्याला एवढंच आहे का चालूच घ्यायचे असेल तर उद्याच धडगावला तो जर गेला तर त्याला धडगावमध्ये सुद्धा हा दिव्यांगाचा कार्यक्रम आहे आणि तिथे सुद्धा हाच कार्यक्रम आहे हातापायाचा। आपण तिथे सुद्धा युनिट आहे, तिथले जे कार्यक्रम आहे जिथे जेवढे आले तेवढे त्या लोकांना आपण एक सुविधा उपलब्ध करून देऊ, त्याच्या पाय हात तिथे जागावर डॉक्टर साहेब खास करून काय एवढे, म्हणून आम्हालाही वाटतं की डॉक्टर साहेब आहे तोपर्यंत आपल्याला जेवढं फायदा घेता आला तेवढं घ्यावं लागेल। ललितने सांगितलं का कुठली संस्था आहे ते तुम्हाला काय माहिती